तर बारामतीच्या निकालानंतर आश्चर्यचकित झालो असं अजित पवार यांनी म्हटलंय। बारामतीमध्ये काय झालं मला देखील समजलं नाही। कोणत्या कारणांमुळे बारामतीच्या जनतेनं पाठिंबा दिला नाही हे समजलं नाही असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय। दरम्यान जनतेचा कौल लोकशाहीमध्ये स्वीकारायचा असतो। लोकसभेमध्ये मिळालेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारतो असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय। बारामतीचा देखील जो कौल आहे, जो काही निकाल लागलेला आहे त्याबद्दल मी स्वतः म्हणजे आश्चर्यचकित पण झालेलो आहे आणि मलाही समजत नाही की गेले अनेक वर्ष मी जवळपास पहिल्यांदा तिथं खासदार झालो 1991 ला, तेव्हापासून कुठल्याही निवडणुका झाल्या तरी प्रचंड पाठिंबा बारामतीकरांनी मला दिलेला होता। यावेळेस कशामुळे त्यांनी मला पाठिंबा दिला नाही, शेवटी जनतेचा कौल असतो, लोकशाहीमध्ये तो स्वीकारायचा असतो। यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर जो काही निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही काही फार समाधानी नाहीये। त्याच्यामध्ये ती सर्व जबाबदारी ही माझी आहे असं मी स्वतः मानतो, कारण जनतेने दिलेला कौल आहे। पण आम्ही कुठेतरी जनतेचा विश्वास संपादन करण्याच्या करता कमी पडलो, हे मला मान्यच करावं लागेल। या अपयशाची जबाबदारी मी स्वतः स्वीकारलेली आहे। बारामती लोकसभेचा पराभव निश्चितच आमच्यासाठी वेदनादायी आहे की मित्र पक्ष म्हणून ज्या अपेक्षा आम्हाला भारतीय जनता पार्टी, शिंदे गट आणि विशेषतः बारामती लोकसभेमधले सर्व विधानसभा मतदारसंघातले आजी माजी नेते पदाधिकारी, त्याचप्रमाणे आमच्यातलेच काही घटक पक्ष किंवा आमच्यातलेच काही आजी माजी पदाधिकारी यांनी गांभीर्याने न घेतल्यामुळे पराभव झाला। निसटता पराभव झाला असता तर आम्ही मान्य केला असता, पण इतक्या मोठ्या फरकानं पराभव म्हणजे नक्कीच फार मोठा दगाफटका झालाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं यावर चिंतन केलं पाहिजे आणि ज्यांनी कोणी दगाफटका केला असेल त्यांना आगामी काळात धडा शिकवला पाहिजे। अमोल मिटकरींना मी आज सांगितलं, अमोलजी मी तिथं 32 वर्ष काम करतोय, 33 वर्ष काम करतोय। आपल्याला जे कोणी ब्रीफिंग केलंय ते थोडंसं वेगळं झालेलं आहे। आपण असं बोलू नका, तसं काही झालेलं नाही। ज्याने त्यांनी आपापल्या परीने काम केलं, परंतु मीच कमी पडलो, त्याच्यामुळे ते